दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत देश अलर्ट मोडवर आला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं हेच दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला हवंय, म्हणूनच अशा प्रकारे भ्याड हल्ला केला। मात्र दहशतवादाविरोधातील या निर्णायक लढाईमध्ये 140 कोटी भारतीयांची एकता हीच आपली ताकद। देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल। पंतप्रधान मोदींचं मन की बात मधून देशवासियांना आवाहन। सिंधू करार स्थगित केला, पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील। स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सीडीएस अर्थात सैन्यदल प्रमुख अनिल चौहान यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन सुरू। दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात। गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। श्रीनगरमध्ये सौर, पांडच, बेमिना, शालटेंग, लाल बाजार आदी भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून छापे। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांच्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू। कांडी खास भागामध्ये रसूल मगरे याच्या घरी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता। दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स ओस पडली। अनेक पर्यटकांकडून बुकिंग रद्द। काश्मीर खोऱ्यातल्या अनेक व्यावसायिकांचं मोठं नुकसान। रविवारच्या दिवशीही पहलगाम मार्केट बंदच। पर्यटक नसल्यानं अनेक व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवली। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामचं आर्थिक गणित कोलमडलं। आज अटारी बॉर्डरवरून 237 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले, तर पाकिस्तानातून 116 भारतीय नागरिक मायदेशी। 24 एप्रिलपासून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात, तर 843 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी दाखल। अटारी बॉर्डरवर बीटिंग दी रिट्रीट। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण।